नमस्कार मित्रांनो, आजचा भाऊचा धक्का पाहिला आपण. तर भाऊच्या धक्क्यावर एवढा मोठा धक्का लागला की जो बोटिंग मध्ये जवळजवळ मी पाहत होतो तर 5 नंबरला होता, 4-5 नंबरला, आणि जो शेवटी होता तो राहिला आणि जो 5 नंबरला होता तो बाहेर गेला. तर एवढा मोठा धक्का लागला, म्हणजे भाऊचा धक्का खरंच धक्कावानीच झाला. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हा योग्य निर्णय घेतला भाऊच्या धक्क्यावर की ओमकारला बाहेर काढलं? ॲक्च्युली कारण की बघायला गेलं तर शो मध्ये ओमकार नाही काही टास्क खेळत होता. ओमकार तिथे काही ना काही करून भांडणांमध्ये पडून बोलत पण होता. त्याचं त्याला सुचत नसल्यामुळे थोडं कमी बोलला असेल, पण बघायला गेलं ऑलराऊंड तर त्याचे टास्क परफॉर्मन्स, बोलणं, भांडणं आणि रिॲक्ट होणं हे प्रेक्षकांना आवडायला पण लागलं होतं. आणि तो या शोसाठी एकदम योग्य होता, कारण की याच्या पुढे तो अजून भांडला असता आणि अजून आपल्याला एंटरटेनमेंट झालं असतं, मुद्दे उचलले गेले असते, त्यांना प्रोमोमध्ये आपल्याला दाखवता आलं असतं. पण त्यांनी ते सगळं सोडून फक्त ओमकारला का बाहेर काढलं? तर माझा विचार असा मनात आला की तन्वीने जो भाऊच्या धक्क्यावर आता जो बॉक्सिंगचा टास्क झाला त्यावेळेस तो लव ट्रायंगल केला, त्यावेळेस बिग बॉसचा विचार बदलला का? ते पण असू शकतं, कारण की असं मला 100% कळतंय की बिग बॉसला वाटतंय की तन्वी आणि आयुष मध्ये लव ट्रायंगल निर्माण होईल आणि आपला बिग बॉसची TRP वाढेल. तर असं काही आहे का? असंच वाटतंय की त्यांचं लव ट्रायंगल होऊन मग TRP वर जाईल आणि त्याच्यामुळे त्यांनी ओमकारला काढून टाकलं बाहेर. हा तर मुद्दा तिथं येत नाहीये. आणि बघायला गेलं तर आयुषपेक्षा ओमकार भारी होता. आणि बोटिंग लिस्ट मध्ये पण तो हायेस्टला होता, तो वर होता आणि आयुष सगळ्यात खाली होता. आयुष खाली असून त्याला टिकवलेलं आहे. आयुष एवढा खेळ चांगला नाहीये सध्या, फक्त समजुतीने खेळणं, म्हणजे आम्हाला समजूत दाखवणं, भांडणं नाही, आम्ही प्रश्न सॉल्व्ह करतोय, त्याला प्रतिउत्तर देणं नाही. मग ते असे जर आम्ही एकदम गुपचूप शो बघायला लागलो, त्या शो मध्ये फक्त पाचकपणा मजा नसली तर मग भांडणं नसले तर मग मजा काय? आणि तसं आयुषमध्ये तर दम पण नाही. तसा ओमकार कसा रोशन संगती भांडत होता, विशाल संगती भांडत होता, तसं तो आयुष आतापर्यंत शो मध्ये काही दाखवलेलं नाही. बघू आता पुढे काय दाखवतो काय नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की ओमकार पेक्षा आयुष हा बेटर आहे? नाही, ओमकार हा आयुष पेक्षा खूप बेटर होता आणि जबरदस्त प्लेअर होता. त्यांनी स्वतःहून त्यांच्या पायावरती ती कुऱ्हाड ती रुचिताला दिली. ती माझ्या मतेने बिग बॉसच्या हातात घ्यायला पाहिजे आणि स्वतःच्याच पायावर मारून घ्यायला पाहिजे, कारण की त्यांनी स्वतःहून ती कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. TRPचा विषय झोल होणारच आहे आणि TRPचाच विषय पुढचं सांगतो की उद्या बिग बॉस मध्ये होणार आहे एंट्री कोणाची मित्रांनो? व्हाईट कार्ड एंट्री राखी सावंत. अरे 100 वेळा तिला प्रत्येक शो मध्ये पाहिलेलं आहे. आम्हाला एवढं तिला पाहायची इच्छा पण नाही, इंटरेस्ट पण नाही. आणि बरं, एक कॉमेडी कॅरेक्टर आहे, थोडस डायरेक्ट बोलणार आहे, ती लाजत नाही, ती काही पण बोलती, काही पण वागती, त्याच्यामुळे लोकांना थोडस एंटरटेनमेंट वाटतं. आणि ती काही शोच्या फिनाले पर्यंत जाईल ही संभावना पण वाटत नाही, आम्हाला पण माहिती आहे. पण एक शो मध्ये कुठंतरी असा कलाकार आणावं की तो शोला त्या गाडीला, बंद पडलेल्या गाडीला धक्का मारून पुढे न्यावा. कारण की आता बिग बॉस सीझन मराठी 6ची गाडी बंद पडलेली, कारण की जो 5चा झाला तसा 6 काय वाटत नाही. कारण की यांनी स्टार्टिंगला प्लेअर असे घेतले होते की ते काहीच कामाचे नव्हते, सगळे कमजोर प्लेअर घेतले होते. लगेच सॉरी बोलणारे त्याच्यात 2-3 जण आहेत. आता रुचिता एक आहे, तन्वी एक आहे, असे आहे भांडणं करणारे. पण त्यांना पण भाऊच्या धक्क्यावर आला का त्यांनाच बोलणे बसतात, मग त्यामुळं ते पण काही करू शकत नाही. आता हा हप्ता पाहू आपण कसा जाणार आहे. हा हप्ता एकदम स्लॅक मध्ये जाणार आहे, कारण की या हप्त्यामध्ये कोणी राडे करणार नाही, काही नाही. का तर त्यांना असं धाक पडेल की भाऊच्या धक्क्यावर आपल्याला बोलवचन बसतील. त्यामुळे आता रुचिता सुद्धा भांडणार नाही, तन्वी सुद्धा जास्त भांडणार नाही. बरोबर. आणि आता टास्क मध्ये कशी खेळणार ते आपल्याला बघायचंय. पण आता जर टास्क मध्ये जर खेळायला जर प्लेअर जर भक्कम असेल तर खेळतील. हे तर प्लेअर आपल्याला तर काय भक्कम वाटतच नाही, कारण की हे याची त्याचं म्हणजे सपोर्ट सहारा बघण्यातच मुद्दा आहे. बघ मित्रांनो,
सहारा बघण्यातच त्यांचा वेळ जातोय. सहारा बघण्यातच त्यांचा टाइम निघून जातो. त्यामुळे कोणाला असं तोडून बोलती नाही, फक्त सपोर्ट बघता, सपोर्ट सिस्टीम. आणि आता टीम पण 4-3 झाले. हा 3. आम्ही तर पहिल्या व्हिडिओत पण बोललो होतो की बिग बॉस मध्ये यावेळेस 3 टीमा होणार आहे आणि तोच प्रकार झालाय 3 टीमांचा. 3 टीमांचा. तर एक झालेली बापटची टीम, एक झाली विशालची टीम आणि एक झाली प्राजक्ताची टीम. प्राजक्ता मध्ये लीडर कोण म्हणलं जाईल? सागर, म्हणजे सागरची टीम. नाही सागर नाही म्हटलं जाणार. कायरोस करण सोनवणे माइंडेड वरती बसल्या खेळल, पण ती टीम माझ्या मतेने ना, जी टीम सागर आणि प्राजक्ताची टीम आहे ती माझ्या मतेने 5 टीम असणार आहे. फक्त वरती जाऊन बसून काहीतरी स्ट्रॅटेजी करते माझ्या मते आणि रिएक्शन काहीच नसणार आहे. हे 5 प्लेयरांमध्ये कोणाला तरी बाहेर काढलं पाहिजे. आता जातील तर प्राजक्ताच्या टीम मधनच एक तुम्हाला बाहेर जाताना दिसू शकतं, कारण की सर्वात वीक टीम जी असणार आहे ती प्राजक्ताची, करणची टीम. कारण की ते दोघंच वीक आहे. आतापर्यंत करणनी आणि प्राजक्तानी काहीच एवढं एंटरटेनमेंट नाही दिलेलं आहे. जे स्टार्टिंग पासून नुसते ती कॉमेडी करत होते, ते कॉमेडी, पण ते पण पाहण्यात काही एवढं इंटरेस्ट फक्त याला नाव दिले, त्याला नाव दिले. टास्क पण खेळताना तो सपोर्टनी खेळता, हा सपोर्ट करत, तो सपोर्ट करत, त्याच्याने टास्क खेळता. आता ह्या टायमाला बिग बॉसने असं केलं पाहिजे होतं की ए टीम बी टीम बनवताना ए टीम बी टीम आणि सी टीम बनवायला पाहिजे. मग मजा येईल पाहायला, कारण की काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि मित्रांनो, राखी सावंत येणार आहे, तर तुम्हाला हे माहिती आहे प्रत्येक बिग बॉस तिला बोलवतो. हिंदीवाले बोलवता, मराठीमध्ये 2दा आली, हिंदीमध्ये 3-4 वेळा आली. तिला पाहून लोक कंटाळलेले. फक्त एक शो मध्ये कोणीतरी कॉमेडी कॅरेक्टर आणलाय आणि ती एक कॉमेडी कॅरेक्टरच आहे. त्याच्यामुळे ते आपल्या व्हाईट कार्ड घेऊन आली, किती व्हाईट कार्ड एंट्री आली आहे, किती 2-3 दिवसासाठी आली. व्हाईट कार्ड एंट्री बिग बॉस तर बोलले व्हाईट कार्ड एंट्री आलेली आहे. पण ती काय एवढं आवडली असेल तर मग व्हिडिओला लाईक करा. आणि ओमकारचा निर्णय आणि आयुष तिथं चांगला खेळतोय का हे कमेंट करून सांगा, की दोघांपैकी कोण बेटर होतं हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल द बेस्ट.